शेतकरी बंधूंनो नमस्कार। हे पहा, ही आहे फळमाशी आणि तिचा कार्यक्रम चालू आहे आंब्याच्या फळामध्ये अंडी घालण्याचा। जर आपण आपल्या फळबागेमध्ये कोणत्याही प्रकारची फळबाग असो, पेरू असो, आंबा असो, टोमॅटो असो, कलिंगड असो, जर आपण जमिनीवर पडलेले फळे, सडलेले, किडलेले, खराब झालेले फळे आपण काय करतो, जमिनीवरच पडून देतो, झाडाखालीच पडून देतो किंवा लय झालं तर उचलून बांधावर टाकतो। त्याचं पूर्ण विल्हेवाट लावत नाही आणि त्याचाच फायदा हे फळमाशी घेताना दिसत आहे। झाडावर एकही आंबा राहिलेला नाही, पण खाली 2-4 आंब्याचे पडलेले आहेत। त्या पडलेल्या आंब्यांवर फळमाशी अंडी घालायचं काम चालू आहे आणि हे जर आंबे अजून 10-15 दिवस तसेच पडून राहिले तर फळमाशीने जेवढे अंडी त्या आंब्याच्या फळात घातली असतील तेवढे सर्व अंडी मधून फळमाशी निर्माण होणार आहे आणि जे उभं पीक आहे त्या उभ्या पिकाला नाश करण्यासाठी त्या माशा काम करणार आहेत। त्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्याला जर आपला उत्पादन खर्च कमी करायचा असेल आणि कमीत कमी फवारणीमध्ये कमीत कमी औषध फवारणी करून जर या कीटकांचा जे शत्रू कीटक आहेत यांचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपले बागा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहेत आणि असे किडलेले, पडलेले, सडलेले, खराब झालेले फळं आपल्या बागेत, आपल्या बागेच्या भोवती अजिबात ठेवू नका। शेजारी पाजारी ठेवत असतील तर त्यांना पण समजून सांगा। हे सगळ्यांनाच घातक आहे। विनाकारण आपला फवारणीचा खर्च वाढतोय आणि ह्या माशांचा प्रादुर्भाव यामुळेच आपल्या भारत देशामध्ये वाढत चाललेला आहे। आपल्याकडं फळे सडण्याची आणि खराब होण्याची खूप मोठ्या प्रमाणावर संख्या आहे। तर शेतकरी बांधवांना या व्हिडिओतून एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जर सेंद्रिय पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण करायचं असेल तर पहिला उपाय हा करा का आपल्या बागेत पडलेली फळं ही एका खड्ड्यात पुरून टाका, नष्ट करा। ही अशी वरच्या वर पडू देऊ नका। यावर अनेक प्रकारचे कीटक उपजीविका करत असतात, आपल्या पिढ्यानपिढ्या या पडलेल्या सडलेल्या फळांवर तयार करत असतात। आपण यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचाच फायदा हे कीटक घेतात। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।